नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी यूपीमध्ये कॉलेज व्हिजिट करत असताना आपले मागील वर्षीचे जे काही BMSचे स्टुडंट्स होते महाराष्ट्राचे, तर त्यांचा 1 वर्षाचा अनुभव कसा आहे किंवा त्यांना कसं वाटतंय यूपीमध्ये येऊन, तर ते आपण त्यांना विचारून घेऊ. तर तुझं नाव काय आहे आणि तुला नीटमध्ये किती स्कोर होता आणि तू कुठून आहे? माझं नाव भावेश बिवसने आहे. मला नीटमध्ये 270 मार्क होते आणि मी जळगाव महाराष्ट्राचा रहिवासी आहे. माझं नाव सोनू शर्मा आहे. मला नीटमध्ये 250 मार्क्स होते. मी मुंबई महाराष्ट्राचा रहिवासी आहे. माझं नाव जयंत यादव आहे. मला नीटमध्ये 250 मार्क्स होते आणि मी मुंबई ठाण्याचे रहिवासी आहे. मराठीचा प्रॉब्लेम आहे थोडा. हा, तर आपण यांना विचारून घेऊ त्यांना त्यांचा कॉलेजचा अनुभव कसा आहे किंवा कॉलेजमध्ये फीस किती होती किंवा कॅम्पस वगैरे कसा आहे. तर तुला कॉलेजचं कॅम्पस आणि फॅकल्टी हॉस्पिटल विषयी काही थोडीफार माहिती सांग. कॉलेजचा कॅम्पस आणि कॉलेजची जी फॅकल्टी आहे ती आमची तर सर्वात उत्तम आहे. कॉलेजची फॅकल्टीमध्ये आमचे प्रिन्सिपल सर झाले, अकॅडमिक डीन, अकॅडमिक मॅम झाल्या. हे सर्व मतलब एकदम प्रेमळ आहे आणि आमच्याशी एकदम त्यांचा जो बॉन्ड आहे एकदम चांगला झालेला आहे आणि आम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. असं वाटत नाही की आम्ही यूपीमध्ये अभ्यास करतोय, असं वाटतं आम्ही महाराष्ट्रामध्येच आहे. तर महाराष्ट्राचे किती विद्यार्थी आहे तुमच्या बॅचमध्ये जे करिअर क्राफ्ट थ्रू आलेले आहेत? आमच्या बॅचमध्ये महाराष्ट्राचे टोटल आम्ही 3 मुलं आणि 2 मुली म्हणजे 5 विद्यार्थी आहे आणि आमच्या पूर्ण कॉलेजमध्ये आम्ही 22 ते 23 विद्यार्थी आहे जे पूर्ण महाराष्ट्राचे आहे. हा, तर कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्या टायमाला म्हणजे कॉलेजने तुमच्याकडून काही हिडन चार्जेस घेतले किंवा डोनेशन घेतले का? नाही, काही हिडन चार्जेस आणि डोनेशन नाही घेतले. NCISM जे वेबसाईटमध्ये जे फीस होता तेच घेतले. हा, तर जय हिंद, तुला कसं वाटतंय की तू कॉलेजला आलाय तर तुला म्हणजे असं नॉर्मल वाटतं का? काही भीती होती, काही भीती वाटते का तुला किंवा ऍडमिशनच्या टायमाला काही भीती होती का तुला यायच्या पहिले इथं? जेव्हा मी नवीन आलो होता हा. तेव्हा मला भीती वगैरे वाटत होता, पण आता हे रेग्युलर झाला म्हणजे चांगलं असते. ठीक आहे. तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, तुम्ही बघू शकता की जे आपल्या थ्रू इथं विद्यार्थी आले आहेत. तर आता सध्या बाकी विद्यार्थी कॉलेजमध्ये आहेत, त्यांचं लेक्चर चालू आहे. पण जे काय आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी ज्यांचं ऍडमिशन मागच्या वर्षी मी करलं होतं, तर ते विद्यार्थी आहेत. तर अजून काही प्रश्न आपण त्यांना विचारू. तर म्हणजे तुला कसं वाटतं, डायसेक्शन वगैरे प्रॉपर होते का इथं? आमचं डायसेक्शन आणि प्रॅक्टिकल प्रॉपर होतंय. आतापर्यंत आमचे 4 ते 5 डायसेक्शन झाले आणि आमचे प्रॅक्टिकल तर प्रत्येक आठवड्यामध्ये चालूच असतात. आणि जे टीचिंग स्टाफ आहे तो आमचा A1 आहे. मतलब असा एक पण टीचिंग नाही आहे, मतलब टीचर नाही आहे ज्याच्यासोबत आम्ही फ्रीली राहू शकत नाही. आम्हाला केव्हा पण प्रॉब्लेम असला, काही पण असला, आम्ही टीचरसोबत केव्हाही जाऊ शकतो, विचारू शकतो आणि टीचर आमचे खूप मस्त आहे. हॉस्टेलचं जेवण वगैरे आणि हॉस्टेलमध्ये काही प्रॉब्लेम? हॉस्टेलचं जेवण तर एकदम व्यवस्थित आहे आणि हॉस्टेलमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. हॉस्टेलमध्ये 24 तास पाणी, 24 तास लाईट, 24 आवर सिक्युरिटी, मतलब जे हॉस्टेलची पाहिजे ते सर्व आहे. आणि आम्हाला हॉस्टेलमध्ये 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, मतलब जेवण पण एकदम उत्तम आहे आणि हॉस्टेलमध्ये असा काहीच प्रॉब्लेम नाही जो आम्हाला वाटतो की. आता बरेचसे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहे की ते म्हणजे आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी घाबरतात किंवा त्यांना असं वाटतं की आपण UP मध्ये जर जातोय किंवा MP मध्ये जातोय, तर त्यांच्यासाठी काय अनुभव तुझा? घाबरतात म्हणजे येतात, सर्वांचाच प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी नवीन होतो, जेव्हा माझा नीटचा स्कोर आला होता तेव्हा माझा प्लॅन होता की आउट ऑफ स्टेट जाऊ, पण थोडी मनात भीती होती आणि घरचे पण थोडे घाबरत होते की एवढ्या दूर पाठवायचं, त्यानंतर तिकडे कसे लोक असतील, काय असेल, तिथे ऍडजस्ट होईल का, एवढे आपण कॉलेज घेतोय, BMS करतोय तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का. पण काहीच नाही. जेव्हा कॉलेज आला तेव्हा समजलं की इकडे सर्व आपले जसं महाराष्ट्रामध्येच असतं तसं सर्व व्यवस्थित आहे. इथे काहीच प्रॉब्लेम नाही. टीचिंग स्टाफ झाला, फॅकल्टी झाले, मित्रपरिवार झाला, इथे काहीच प्रॉब्लेम नाही. असं वाटत पण नाही आता की मी UP मध्ये अभ्यास करतोय. आणि जे माझे मित्र आहेत ते आमच्या कॉलेजमध्ये आम्ही 20 ते 22 जण महाराष्ट्राचे, त्याच्यामुळे इथे महाराष्ट्राचे जे फेस्टिवल असतात ते पण सर्व साजरे होतात. इथे म्हणजे असं वाटतच नाही की आपण महाराष्ट्राच्या बाहेर, असं वाटतं आपण महाराष्ट्रामध्येच आहे आणि सर्व एकदम प्रॉपर आहे. हा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलंच की आउट ऑफ स्टेटला सुद्धा आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी त्यांचं शिक्षण पूर्ण करतायत आणि त्यांची स्वप्न पूर्ण करतायत. तर कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आमच्या थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आम्ही बेस्ट कॉलेजला तुमचं ऍडमिशन करू, जिथं की आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत की आपलं महाराष्ट्राचं तिथं कल्चर तिथं राबवलं जातंय. जर तुम्हाला आउट ऑफ स्टेटसाठी ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी आता सध्या कॉलेज व्हिजिटवर चालू आहे. तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा ऍडमिशन जर घ्यायचं असेल आउट ऑफ स्टेटला. धन्यवाद.